स्वतःच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर कुणामध्ये होऊ द्या? देवासारख्या हृदयामध्ये. हालेलुया. मला सांगा, देवासारख्या हृदयामध्ये तुझं स्वतःचं रूपांतर करायचं. हालेलुया. कारण तिथं जाणार आहोत आपण, जिथं परमेश्वर राहतो. तिथं जाणार आहोत आपण की जिथं देव राहतो. जिथं देव राहतो त्या ठिकाणी जर जाणार आहे तर त्याच्यासारखं हृदय आपलं असलं पाहिजे. त्याच्यासारखं हृदय नसलेल्या माणसाला तो येणार नाही. बरोबर त्या ठिकाणी मला सांगा, त्याच्यासारखं हृदय नसलेल्या माणसाला तो येणार नाही. आज कदाचित नसेल तुमचं तसं. आज कदाचित तुम्ही केवळ सहानुभूतीनं भरलेला असाल, पण एक दिवस येईल की तुम्ही कळवळ्यानं बनवा. हालेलुया. आज केवळ तुम्ही कधी कधी प्रेम करत असाल, पण देवासारखं प्रेम करायला तुम्ही पाहिजे. हालेलुया. रूपांतरित व्हाल तुम्ही. नव्यानं काय व्हाल बरं? रूपांतरित व्हाल. आज कदाचित तुमच्यामध्ये थोडंफार अपवित्रता असेल आणि पूर्ण पवित्रता आलेली नसेल, पण पवित्रतेच्या दृष्टिकोनातून तुम्ही वाटचाल मात्र करत आहात. आणि एक दिवस असा येईल की क्षणात निमिषात आपलं शरीर आणि आपला आत्मा पूर्णपणे चेंज झालेला असेल.